श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी सेवेकऱ्यांनो, आपण ज्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आलेला आहे. तो दिवस उद्याच आहे. तर आपल्या दत्त महाराजांची दत्त जयंती उद्या आहे आणि हीच दत्त जयंती आपण सर्वांनी कशी साजरी करावी, कोणकोणत्या सेवा कराव्यात, तसेच दत्त जयंतीला कोणती वस्तू दान करावी आणि गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचावा की जेणेकरून दत्त जयंतीचं पुण्य आपल्या पदरी पडेल, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपल्या दत्त महाराजांची दत्त जयंती उद्या आहे आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता ही परवा दिवशी आहे. म्हणूनच आपल्याला दत्त जयंती उद्या साजरी करायची आहे. दत्त महाराजांची पूजा करायची आहे. दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ करायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. दत्त महाराजांचा फोटो नसेल, मूर्ती नसेल ना, तर स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ करायचा आहे आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अभिषेक करू शकता. तुम्ही अभिषेक पंचामृताने करू शकता, दह्याने करू शकता, दुधाने करू शकता. तुमच्याकडे जर काहीच नसेल ना, तर तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा उद्या अभिषेक करू शकता. पण आपल्याला अभिषेक करायचाच आहे. फक्त पाण्याने का होईना अभिषेक करायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि अभिषेक करताना आपल्याला सेवा करायच्या असतात. मग त्या सेवा कोणकोणत्या करायच्यात ते बघूया. तर सुरुवातीला एक वेळास गणपती अथर्व शीर्षक घ्यायचा आहे. एक वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तुम्हाला जर का शक्य असेल ना, तर तुम्ही 16 वेळेस सुद्धा श्री सुक्तमचं पठण करू शकता. पण नसेल शक्य तर तुम्ही फक्त एक वेळेस केलं तरी चालेल. ही सेवा झाल्यानंतर आपल्याला एक वेळा पुरुष सुक्तम घ्यायचं आहे. ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. त्या पुस्तकातलं बघून आपल्याला एक वेळेस पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक वेळेस पवमान सुक्तम घ्यायचं आहे. पवमान सुक्तम देखील नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. त्यामधलं बघून आपल्याला वाचायचं आहे. ज्यांना हे सगळं माहीत आहे ना, त्यांनी आवर्जून ह्या सर्व सेवा उद्या दत्त जयंती दिवशी करायच्या आहेत. पण ज्यांना या सेवेबद्दल काहीच माहीत नाही, म्हणजे जे नवीन सेवेकरी आहेत, नवीन स्वामी महाराजांचे भक्त आहेत, त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा मंत्र म्हटला आणि स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा अभिषेक केला तरी चालेल. हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला ते तीर्थ, अभिषेक केलेलं तीर्थ प्राशन करायचं आहे. आपल्या घरच्या सदस्यांना द्यायचं आहे. आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी सेवा कशी करावी, तर त्यांनी फोटो असेल ना, तर फोटो स्वच्छ करायचा आहे. फोटोला गंध लावायचा आहे, चंदनाचा गंध लावायचा आहे आणि नंतर फोटोसमोर बसायचा आहे आणि ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. ज्यांना ह्या सेवा करणं शक्य होत आहे त्यांनी आवर्जून ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. पण ज्यांना येत नाहीत त्यांनी 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या सेवा करायच्या आहेत. पण या सर्व सेवा केल्यानं तर दत्त जयंती दिवशी खूप शुभ मानल्या जातात. म्हणून जर का तुम्हाला येत नसत्यांना, तर तुम्ही यूट्यूबवर लावू शकता आणि दत्त महाराजांपुढे, स्वामी महाराजांपुढे हात जोडून बसू शकता. हे झालं आता फोटोचं. पण ज्यांच्याकडे मूर्ती आहे, जे मूर्तीचा अभिषेक करणार आहे, त्यांनी मूर्ती त्या पाण्यातून काढायची आहे. ती मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यांना वस्त्र परिधान करायचं आहे. आवडतीचं महाराजांच्या हिनात तर लावायचं आहे. फुलांचा हार होत असेल तर फुलांचा हार घालायचा आहे. नवी वस्त्रे घालायची आहेत. टोप घालायचा आहे असेल तर, आणि नंतर माळ घालायची आहे व विधियुक्त स्वामी महाराजांची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे उपलब्ध असेल ना, तर स्वामी महाराजांच्या आवडतीचं पिवळ्या कलरचं फूल तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर पिवळ्या कलरचंच वस्त्र स्वामी महाराजांना उद्या नेसवायचं आहे. अशा प्रकारे दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आपल्याला पूजा करायची आहे. तर आता उपवास कधी करावा? तुम्हाला जर का शक्य होत असेल, तुम्हाला कोणत्या औषध गोळ्या नसतील, तुमची तब्येत जर चांगली असेल ना, तर तुम्ही उद्या एकादशीसारखा उपवास करू शकता. म्हणजे 2 वेळेस फराळ करून फलाहार घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता. पण जर का तुम्हाला शक्य नसेल, तुमच्या तब्येतीला जमत नसेल ना, तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. पण ज्या स्वामी सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत, त्यांनी उद्याचा उपवास आवर्जून करायचा असतो. म्हणून उद्याचा उपवास जर का तुम्हाला शक्य असेल ना, तर आवर्जून करायचा आहे. पण जर का तुमची तब्येत साथ देत नसेल ना, तर स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि नंतर आपल्या मनात जे असेल ते करायचं आहे.
कारण तब्येतीची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर का उपवास करणं शक्य असेल ना तर आवर्जून करा. नसेल शक्य तर फक्त हात जोडून स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना प्रार्थना करा. तर हे झालं उपवास कधी करावा किंवा स्वामी महाराजांची पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, दत्त महाराजांची पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा. तर आता या दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आरती कधी करावी, तर आरती आपल्याला 12:39ला करायची असते. कारण दत्त महाराजांचा जन्म हा 12:39ला झालेला असतो. म्हणून दत्त महाराजांची जयंती आपण 12:39ला साजरी करतो. म्हणून आपल्याला आरती देखील 12:39ला करायची आहे. उद्या 10:30ची आरती आपल्याला करायची नाही, तर 12:39ची आरती करायची आहे. तर आरती कोणती करावी, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही आरती करू शकता. सुरुवातीला गणपती बाप्पाची घ्या, नंतर दत्त महाराजांची घ्या, नंतर स्वामी महाराजांची घ्या. तुम्हाला जी जमेल ती तुम्ही आरती करू शकता. आरती झाल्यानंतर तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू शकता. आता नैवेद्यामध्ये काय दाखवावं, तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स दाखवू शकता, बदाम, काजू ते दाखवू शकता, केळी दाखवू शकता, पेढ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा घरामध्ये असणारी साखरसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. म्हणजेच काय, उपवासाला चालणारे प्रत्येक पदार्थ तुम्ही स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. कारण आपले स्वामी महाराज तुम्ही काय खाऊ घालतात ते बघत नाही, तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने त्यांना हाक मारतात, त्यांची सेवा करतात ते बघतात. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेलं दूधसुद्धा स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर आता हे सगळं झालं. दत्त जयंती दिवशी गुरुचरित्रातला कोणता अध्याय वाचायचा ते बघूया. तर उद्या आपल्याला 12:15 वाजता गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचायचा आहे. 4था अध्यायामध्ये दत्त जन्माची कथा सांगितलेली आहे. म्हणून आपल्याला गुरुचरित्रातला 4था अध्याय उद्या आवर्जून वाचायचा आहे. आणि हा अध्याय आपल्याला अर्धाच वाचायचा आहे. कुठपर्यंत वाचायचा आहे, तर 3 बालके झाली या ओळीपर्यंतचा आपल्याला अर्धा अध्याय वाचायचा आहे. यापुढे अध्याय वाचायचा नाही. परत एकदा सांगते, जेव्हा अनुसया मातेची परीक्षा घेण्यासाठी देव येतात तेव्हा ते म्हणतात की निवस्त्र होऊन तुम्हाला भिक्षा वाढ. तेव्हा अनुसया माता घरात जाते व ही माझी बालके आहेत असा विचार करते. तेव्हाच ते 3 बालके होतात. या ओळीपर्यंतच आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. आणि बरोबर 12:15 वाजताच आपल्याला हा अध्याय वाचून घ्यायचा आहे. आणि जे गुरुचरित्र पारायणाला बसले आहेत आणि जे केंद्रामध्ये जाणार आहेत, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार आहेत, त्यांना हा अध्याय वाचायची गरज नाही. कारण तिथेही सेवा केली जाणार आहे. पण जे घरीही सेवा करणार आहेत त्यांनी आवर्जून हा अध्याय आणि दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची अशा प्रकारे पूजा करायची आहे. तर आता बघूया दत्त जयंती दिवशी कोणती सेवा करायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला दत्त जयंती दिवशी गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचायचा आहे आणि नंतर स्वामी सारामृताचा संपूर्ण एक पाठ करायचा आहे. आवर्जून वेळात वेळ काढून स्वामी सारामृताचा एक पाठ उद्या वाचायचाच आहे. फक्त 1 तास लागतो. वेळात वेळ काढून आपल्याला ही सेवा करायचीच आहे. यानंतर आपल्याला दत्त महाराजांच्या बीज मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. शक्य असेल तर 11 माळीच करायचा आहे, नसेल शक्य तर तुम्ही 1 माळ करू शकता. नंतर 1 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तुम्हाला जर का दत्त बावन्नी पठण करणं शक्य होत असेल ना तर आवर्जून उद्या दत्त बावन्नी पठण करायचे आहे, नाहीतर श्रवण तरी करायचे आहे. हे झालं सेवा कोणत्या करायच्या. तर आता बघूया दत्त जयंती दिवशी कोणतं दान करावं. कारण दान करणं हे अत्यंत पुण्याचं काम असतं. म्हणून दत्त जयंतीनिमित्त कोणत्या वस्तूचं दान करावं ते बघूया. आणि दत्त जयंती दिवशी केलेल्या दानाचं आणि सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळेच आपल्याला आपल्या गुरूंना प्रसन्न करायचं आहे ना, तर या सेवा करायच्याच आहे, त्याचबरोबर दान देखील करायचं आहे. तर उद्या गोरगरिबांना आपल्याला दान करायचं आहे. पिवळ्या कलरचं कोणतीही वस्तू आपल्याला उद्या गोरगरिबांना दान करायची आहे. तुम्ही केळी करू शकता, मिठाईचा बॉक्स करू शकता, पिवळ्या कलरची कोणतीही वस्तू तुम्ही उद्या गोरगरिबांना दान करू शकता. नाहीतर उद्या दत्त मंदिरामध्ये, केंद्रामध्ये केळीचा प्रसाद स्वीकारला जातो. म्हणून तुम्ही दत्त मंदिरामध्ये, केंद्रामध्ये केळीचा प्रसाद घेऊन जाऊ शकता, पेढ्याचा प्रसाद घेऊन जाऊ शकता. आवर्जून पिवळ्या पेढ्याचा तुम्ही उद्या प्रसाद घेऊन जाऊ शकता. तर स्वामी सेवेकऱ्यांनो, उद्याचा दिवस खूप मोठा आहे. म्हणून या सेवा करायला, हे दान करायला आणि दत्त महाराजांची विधियुक्त पूजा करायला विसरू नका. तसेच गुरुचरित्रातील हा अध्याय आवर्जून वाचायला देखील विसरू नका.
अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उद्याची दत्त जयंती साजरी करायची आहे आणि दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.